नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तारळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव. सभोवताली डोंगर रांगा व मध्यभागी गाव असा हा तारळगावचा निसर्गरम्य परिसर. या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. असं म्हणतात की हे गाव एक प्रकारे पुण्यकर्मींचं आहे. तसंच एक शिवकालीन गाव म्हणून देखील तारळे गावाचा उल्लेख होत असतो. छत्रपती शिवाजी राजांच्या कन्या माननीय अंबिका राजे आणि छत्रपती संभाजी राजांच्या कन्या माननीय भवानी राजे या देखील याच गावात हरजी राजे महाडिक यांच्या घराण्यात दिल्या होत्या आणि त्यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेले वाडे आज देखील आपल्याला इथे बघायला मिळतील. सुप्रसिद्ध कवी यशवंत पेंढारकर याच गावातले आणि आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले देखील याच गावचे. अशा या नामवंतांच्या गावात एक सामान्य मुलगा जन्माला येतो. आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा शिक्षण पूर्ण करतो. शिवाय कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा स्वतःचा एक उद्योग सुरू करतो. श्रीधा उद्योग समूह या नावाने त्याची भरभराट करतो. असे हे यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे श्री शिवलिंगा विठ्ठल कोडुले. सर्व झेपच्या दर्शकांना माझं विनम्र अभिवादन. माझा जन्म तारळे गावी 1957 साली झाला. कुटुंबात आई वडील आणि आम्ही 6 भावंड होतो. पैकी माझा नंबर खालून दुसरा होता. म्हणजे माझ्या पाठीमागे एक धाकटा भाऊ, बाकीचे सगळे माझ्यापेक्षा मोठे होते. संभाजी महाराजांची मुलगी भवानीबाई या तारळगावी दिलेल्या होत्या. भवानीबाईंना त्यांचे बंधू शाहू महाराजांनी 24 गावं आणि 72 वाड्याचं वतन दिलं होतं. त्यांनी तारळगावामध्ये 8 वाडे आणि पूर्ण परिसर वसवून ह्या तारळगावची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवली आणि अशा ह्या तारळगावामध्ये शिवलिंग कोडोले आबा यांचा जन्म झाला. ज्यावेळा त्यांचा जन्म झाला त्यावेळा आमच्या जमिनी भरपूर होत्या, पण कुळ कायद्यामुळं ते कोर्ट कचेरी करण्यातच आमच्या वडिलांचा आजोबांचा वेळ जायचा. त्यामुळं परिस्थिती आमची अशी तशीच होती. कुळं आम्हाला काही देत नव्हते. तसं निर्वाहाचं साधन काय आमच्याकडे नव्हतं. त्यातून आम्ही शिकलो. याच गावात आमचा लहानाचं मोठे झालो आम्ही. आणि मुळात वडिलांना नोकरी नव्हती, शेतीप्रधानच व्यवसाय होता. आई घरकामच करायची आणि ह्या दोघांचाही भर शिस्तीकडे, शिक्षणाकडे आणि जे संस्कार होते चांगले ते संस्कार मुलांच्यावर व्हावेत ह्यामुळं यासाठी त्यांची अत्यंत धडपड नेहमी असायची. आमची एकत्र कुटुंब फॅमिली संपूर्ण. माझे वडील बंधू प्रकाश कोडुले आणि त्यानंतर मधले बंधू म्हणजे शिवलिंग कोडुले. त्यांच्याबद्दल जे काय बोलावं तेवढं कमीच पडणार आहे, कारण कर्तृत्वाचा महामेरू म्हणजेच शिवलिंग कोडुले अशी थोडक्यात मी त्यांची ओळख करून देतो. जे काय आमच्यावर संस्कार झाले ते शैक्षणिक स्वरूपाचे आमच्या आईवडिलांनी केले होते आणि याला संपूर्ण साथ ही मला माझ्या भावानी दिली. माझं प्राथमिक शिक्षण तारळे गावीच झालं, याच गावी. आणि 1ली ते 4थी हे शिक्षण माझं जीवन शिक्षण विद्या मंदिर तारळे ही ZPची शाळा आहे, जी अजूनही अस्तित्वात आहे आणि खूपच चांगल्या शाळांमध्ये त्याची गणना होते. आणि जे आमचे गुरुजन होते ते अत्यंत शिस्तप्रिय आणि सगळ्या पालकांच्या त्यांच्या ओळखी असायच्या. त्यामुळे आम्हाला त्यांची एक भीती असायची की आम्ही शाळेत नीट शिकलो नाही तर हे आम्हाला घरी येऊन आमचा रिपोर्ट करतील. त्या काळी रिपोर्ट कार्ड वगैरे असं काही नसायचं, पण वर्बल ते रोजच्या रोज सांगायचे आईवडिलांना. त्यामुळे आईवडिलांचं लक्ष आणखीन जास्त केंद्रित व्हायचं की आपल्या मुलाची प्रगती कशी होती, काय कमी पडतं आहे. पण तो काळ असा होता की आमचं शिक्षणापेक्षा खेळण्यावर जास्त लक्ष असायचं. आमचे बालमित्र, आम्ही वेळ मिळाली की पहिलं खेळायला पडायचो.
त्या काळी जे खेळ होते ते विट्टी दांडू खेळणं, सूरपारंब्या खेळणं, गोट्या खेळणं, याच्याकडेच आमचा जास्त वेळ जायचा. शिवलिंग विठ्ठल कोडुले यांना टोपण नावाने मी आबा म्हणून हाक मारतो. आबाचे माझे गेले 55 वर्षाचे घरचे संबंध आहेत. लहान असताना आम्ही तारणी नदीला पूर आला, त्या पुरात पोहायला जायचो आणि साळे पतंग उडवणे, इनडोअर गेम आम्ही नेहमी खेळायचो. आबा मी चेसमध्ये आम्ही बरोबर खेळायचो, कधी कधी मी त्याला हरवायचो पण. आणि अशा प्रकारे आमचं अतिशय छान बालपण गेलं. त्यांच्या शेतात जायचं, गंज रचणे, शेतातली कामं करणे, म्हणजे एका घरच्या ह्याच्यासारखं आम्ही एकमेकाशी राहिलेलो आहे. मी स्वतः 4थीमध्ये सैनिक स्कूलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला 1966 साली अपियर झालो आणि त्या काळी या गावाचा संपर्क व्हर्च्युअली कुणाशी जास्त नव्हताच. असेच कोणतरी सातारचे जे जिल्हा गाव आहे आमचं, तिथून कोणतरी आले होते आणि त्यांनी बातमी दिली की असं सैनिक स्कूलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होणार आहे, तर आपल्या शाळेतल्या पहिल्यांदा काही मुलांना आपण बसवूया आणि पाहूया की याच्यात उत्तीर्ण होतात का नाही. तर आमच्या जे डुबल गुरुजी आहेत, जे मुख्याध्यापक होते त्यावेळेला, त्यांनी तो विडा उचलला आणि त्यांनी म्हणले की ठीक आहे, आपण आपल्या गावची 22 मुलं तयारी करू जे जाऊन परीक्षा देतील सैनिक स्कूलची. मग त्यांनी आम्हाला रात्री उशिरा क्लासेस घेऊन त्याच्या ज्या काही पॅटर्न्स होत्या त्या पॅटर्न्स कशा हाताळायच्या किंवा ती गणितं कशी सोडवायची, वर्बल परीक्षा जी असायची ती कशी द्यायची, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग त्यांनी आम्हाला 1-2-3 महिने खूप आत्मीयतेनं शिकवलं. आणि मला आठवतं आहे आम्ही 4थीमध्ये एक छकडा गाडी म्हणतात त्याला, जी बैलगाडी असते पण त्याला एकच बैल असतो, त्या बैलगाडीत आम्ही 20-22 जणं बसून सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर पोचलो. त्यावेळेला सगळे तिथले जे लोक होते, सातारा जिल्ह्यातले प्रतिष्ठित म्हणा किंवा चांगल्या घरचे होते, ते थोडेसे आश्चर्यचकित झाले की हे गँग एवढी मोठी आली कुठून, एवढी खेडेगावातून छकडा गाडीतून आलेलं, ही काय परीक्षा देणार. पण आम्ही सगळ्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्यात आम्ही 4 जणं पूर्णपणे उत्तीर्ण झालो आणि आम्हाला सैनिक स्कूलला ॲडमिशन मिळालं. आणि ह्या गावाची आणि ह्या शाळेची ती पहिली मला तर वाटतं एक मोठं यश होतं आणि ते यश चांगलं सेलिब्रेट झालं. तर त्या काळी मला लहानपणीची मोठी आठवण आहे. ज्यावेळेला त्यांची सैनिक स्कूलला सिलेक्शन झालं त्यावेळेला आम्हाला एक बालमित्र म्हणून आमच्या वर्गामध्ये कमीत कमी 70 विद्यार्थी होते, 70 ते 80 विद्यार्थी 3 तुकडीमध्ये. त्याच्यामधून आमचे 5 मुलं ही सैनिक स्कूलला सिलेक्ट झाली. सिलेक्ट झाल्यामुळं आम्हाला लहान बाकीच्या मित्रांना असा आनंद झाला, तो आमचा आनंद गगनात मावेना असा आम्हाला त्यावेळेला लहानपणी आनंद झाला होता. तारळे गावातली एकूण 4 मुलं होती, त्यातली 2 मुलं सातारा सैनिक स्कूलला गेली आणि हे 2 जे होते त्यांना रेवा मध्य प्रदेशमध्ये टाकलं. मग त्यावेळा मी योगायोगानं सातारला होतो. 11वीची माझी परीक्षा होती 64 साली आणि त्यावेळा मी माझा एक वर्गमित्र होता तिथं सैनिक स्कूलला, त्याच्याकडे जाऊन ते बदलून विजापूर घेतलं. आणि याच्या पाठीमागं आईवडिलांची इच्छा हीच होती की आपल्या मुलानं चांगलं शिकावं, मोठं व्हावं. पण माझं मन बालमन होतं आणि सैनिक स्कूल म्हणजे काय मला काहीच माहीत नव्हतं. पण मला जे डुबल गुरुजी होते त्यांनी मला एक आमिष दाखवलं की अरे म्हणले तिथं रोज सकाळी उठल्यावर चहाबरोबर 2 बिस्किटं मिळतात खायला आणि त्या बिस्किटासाठी मी हो म्हणलं आणि सैनिक स्कूलला जायला मी तयार झालो. मग सैनिक स्कूलला ॲडमिशन मिळालं ते पण मला विजापूरला, कर्नाटक स्थित विजापूर या गावी जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्या गावी मला ॲडमिशन मिळालं, जो कन्नड भाषिक प्रदेश होता. आम्ही मराठी भाषिक होतो आणि 5वीमध्ये आम्ही तिथं जॉईन झालो. सुरुवातीचे पहिले 6 महिने आम्ही सगळ्या विषयात नापास होत होतो, कारण आम्हाला ना कन्नड येत होतं ना इंग्लिश येत होतं. तिथं पहिली ABCD आम्ही सैनिक स्कूलमध्ये शिकली. पण वर्ष संपता आम्ही अफाट मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केलं. 5वी फायनली आम्ही उत्तीर्ण झालो आणि आम्हाला स्कूलनं 6वीत पुढं ढकललं आणि तिथून पुढं आम्ही मग चांगलीच प्रगती केली स्कूलमध्ये. स्कूलला एक प्रकारची खूप वेगळी शिस्त होती, कारण
सैनिक स्कूलचा मेन उद्देश असतो की आर्म फोर्सेससाठी ऑफिसर्स तयार करणं. मुलांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी पुणे स्थित आहे त्याच्यामध्ये त्यांना भरती होण्याकरता पात्र करणं, दोन्ही शारीरिकदृष्ट्या आणि अभ्यासाच्या दृष्टीनं. तर तिथे जे नॅशनल डिफेन्स अकॅडमीला रुटीन असतं तेच रुटीन सैनिक स्कूलमध्ये पण फॉलो करतात. पहाटे 5:30 वाजता उठून आमचा रोजचा कार्यक्रम सुरू व्हायचा. 5:30 नंतर पहिलं 1 तास आम्हाला ते स्टडी प्रिपरेशनचा एक पिरियड असायचा. तो पिरियड झाला की मग त्याच्यानंतर PT फिजिकल ट्रेनिंग किंवा परेड या दोन्हीपैकी एक आलटून पालटून एक दिवसाआड तो कार्यक्रम असायचा. त्याच्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट करता सुट्टी व्हायची. ब्रेकफास्ट झाल्यावर परत चेंज करून आम्हाला अकॅडमिक्सचे पुढचे एक 4-5 तास पिरियड्स असायचे. दुपारी 1:30 वाजता लंच ब्रेक व्हायचा. त्याच्यानंतर 1 तासभर विश्रांती आणि पुन्हा स्टडी प्रिपरेशनचा एक पिरियड असायचा. तिथून मग स्पोर्ट्स पिरियड असायचा जो 1 तास 1.5 तासाचा असायचा. म्हणजे ही रुटीन आम्ही 7 वर्ष अगदी बिनचूकपणे पाळली आणि तिथेच आम्ही 5वी पासून ते 11वी पर्यंतचा आमचा प्रवास झाला. आम्ही दोघेजण सैनिक स्कूल विजापूर कर्नाटक इथे 7 वर्ष बरोबर शिकलो. आम्ही तेव्हापासूनची मैत्री अजूनही टिकून आहे. शिवलिंग जे मला आठवतात यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी वागणूक आणि सगळ्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण वागणूक, त्याचबरोबर एक डिटर्मिनेशन, कॉन्फिडन्स, रिस्क टेकिंग एबिलिटी आणि कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाऊन मार्ग काढून लक्ष्य गाठणे हे त्यांचे गुण विशेष आठवतात. आमचा सैनिक स्कूलचा जो प्रवास होता 5वी ते 11वी हा व्यवस्थित पार पडला. तिथे आम्ही 11वीमध्ये आम्हाला NDAच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स होत्या त्या देणं आवश्यक होतं, कारण गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपवर आम्ही शिकलेलो होतो. आम्ही टोटली 3 परीक्षा दिल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या, की ज्याच्यामध्ये पहिली रिटर्न असते, त्याच्यानंतर सर्व्हिस सिलेक्शनचे बोर्डचं एक परीक्षा असते आणि नंतर फिजिकल फिटनेसची एक परीक्षा असते. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ज्या काही परीक्षा दिल्या त्याच्यात मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही, त्यामुळे मला माझ्या गावी परत यावं लागलं. लक्षात घ्या, 5वी ते 11वी पर्यंतचं शिवलिंगजींचं सगळं शिक्षण हे कर्नाटक राज्यातील विजापूर इथे सैनिकी शाळेत झालं. पण सैनिकी स्कूल म्हटलं की इथले विद्यार्थी कडक शिस्त, देशप्रेम, देशसेवा आणि त्याग यासारख्या भावनांनी प्रेरित असतात आणि शिवलिंगजींवर याचा आजही प्रभाव असेल याच्यावर शंकाच नाही. गावी आल्यानंतर एक प्रकारचं फार कन्फ्युजिंग वातावरण होतं माझ्यासाठी, कारण इतकं शिस्तप्रिय 7 वर्ष घालवल्यानंतर गावात आल्यावर नक्की काय करावं हे कळत नव्हतं. त्या काळी इथे काउन्सिलिंग करणारे किंवा मार्गदर्शन करणारे असे कोणीही व्यक्ती नव्हते. मी माझ्या मनानं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडला मेकॅनिकल शाखेत ॲडमिशन घेतलं आणि परिस्थिती तशी जोमाचीच होती. आहे या परिस्थितीत हा माझ्या दृष्टीने शेवटची संधी होती आयुष्यातली, की जर मी आत्ता काही करू शकलो नाही तर मग आयुष्यात पुढे आपल्याला काही करायला संधी मिळणार नाही आणि आपण स्वतःलाच दोष देत बसावं लागेल. म्हणून मी जीवापाड कष्ट करून, चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होत गेलो. 3 वर्ष मी अत्यंत हालाकीत काढली, पण माझा जो अकॅडमिक करिअर होता तो खूप चांगला होता. मी थ्रूआउट डिस्टिंक्शननी पास होत गेलो. त्यावेळा मी सर्व्हिसला होतो, तेव्हा माझ्या जबाबदारी ती पण होती, दोन्ही भावांच्या शिक्षणाची पण होती आणि घरची पण होती. मग त्यावेळा कसं ते मी जे पैसे देईन त्यावेळा पण पगार फार कमी होते, ते त्यात सगळे हे भागवायचे. कराडवरून इथं यायचं झालं की ते सायकलवरून यायचे आणि सायकलवरून कराडला जायचे. घरी आईवडील त्या काळी एकटेच होते, त्यामुळे मी दर शनिवार रविवारी माझ्या सायकलवरून कराड ते तारळे 40 किलोमीटरचा प्रवास करायचो शनिवारी आणि सोमवारी सकाळी मी कॉलेजला परत जायचो. या पूर्ण 3 वर्षात जे माझा जेवणाचा खर्च होता तो माझ्यासाठी आई मला पहाटे 5 वाजता उठून डबा करून जी गाडी पहिली गाडी कराडला यायची त्या गाडीसोबत माझे वडील तो डबा पाठवायचे.
तोच डबा आम्ही संध्याकाळी परत रिटर्न करायचो गाडीने. त्यानंतर मग वडिलांना पण होईना झाले, आई पण थकलेली होती. त्यामुळे मला आमच्यात करार झाला की मी कुणीतरी एकाने नोकरी सोडायची आणि घर बघायचं. त्यामुळे मी नोकरी सोडून इथं आलो. यांनाही नोकरी लागली म्हातारणपेठला. त्यानंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळला की माझी जी 2 मुलं होती ती त्यांनी आत्तापर्यंत व्यवस्थितपणे त्यांचं शिक्षण केलं, सगळं व्यवस्थित केलं. मी पॉलिटेक्निकमधून 1978 साली पासआउट झालो. पासआउट व्हायच्या आधी आमच्या कॅम्पसमध्ये बरेच नामवंत कंपन्या आल्या. टाटा मोटर्स, भारत फोर्ज, रस्टन हॉर्न्सबी या सगळ्या कंपन्या आल्या. सुदैवानं माझ्या 3ही कंपन्यात सिलेक्शन झालं होतं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये. श्री शिवलिंगजींनी श्रीधा उद्योग समूहाचा हा जो काही डोलारा उभा केला आहे तो बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी इंजिनिअरिंगला जाऊनच पुढील वाटचाल करावी हेच नियतीला मंजूर होतं. 1978 साली माझं डिप्लोमा मेकॅनिकल हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. मी सांगितल्याप्रमाणे मला 2-3 कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन झालेले होते. म्हणून मी शेवटचा पेपर दिल्यानंतर भारत फोर्ज या कंपनीत जाऊन जॉईन झालो. पण भारत फोर्ज या कंपनीचा साधारणतः त्या काळचा जो काय व्यवसाय होता फोर्जिंगचा त्याच्यामध्ये माझं मन काय एवढं रमलं नाही. आणि मला काही माझे हितचिंतक म्हणा किंवा मित्र म्हणा यांनी सांगितलं की तुम्ही अशा ठिकाणी काम करा की जिथे तुम्हाला स्वतःच्या हाताने काम करायला मिळेल, म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव मिळेल आणि जे काही इंजिनिअरिंग स्किल्स तुमच्यामध्ये अभ्यासातून तुम्ही घेतले असतील ते तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये उतरवता येतील. म्हणून मी मॅथरन प्लॅट ही जी ब्रिटिश MNC होती त्या कंपनीमध्ये जॉईन झालो ॲज ए गव्हर्मेंट अप्रेंटिस. तिथे मी 1.5 ते 2 वर्ष अप्रेंटिस म्हणून नोकरी केली. ती नोकरी करत असताना मला विविध डिपार्टमेंटचा अनुभव मिळत गेला आणि माझा साधारणतः करिअरचा हे पाहून मला मॅनेजमेंटनी पहिल्यांदा बाहेर पाठवलं आंध्र प्रदेशला, विजयवाडा थर्मल पॉवर स्टेशनला. तिथे एक मोठं पॅकेज आमच्या कंपनीने सप्लाय केलं होतं. त्याचं पूर्ण कमिशनिंग करायचं होतं आणि ते मी अत्यंत सिन्सिअरली पार पडलं. त्याचं व्यवस्थित रिपोर्टिंग केलं. ते रिपोर्टिंग वगैरे झाल्यानंतर त्यांनी मला कंपनीने पूर्णपणे ह्या व्यवसायातच झोकून दिलं की जिथं जिथं यांचे मोठमोठे पंपिंग मशिनरीज जायचे तिथे तिथं मला ते पाठवायचे आणि ते असाइनमेंट्स मी पूर्ण करून यायचो. असं जवळजवळ 5-6 वर्ष चालू राहिलं आणि कामाची प्रगती, कामाचा अनुभव आणि त्याचे रिझल्ट्स पाहून मला कंपनीने प्रोजेक्ट्स हँडल करण्याकरता प्रमोशन दिलं आणि मला टर्नकी प्रोजेक्ट्सचा एक अधिभार दिला की ज्याच्यातून तुम्ही हे मार्केटची जी आज डिमांड आहे कुठलीही गोष्ट टर्नकी प्रोजेक्ट टर्नकी बेसिसवर करायची ते तुम्ही लीडरशिप करून डिपार्टमेंट ते स्थापन करा असं एक त्यांचं मनोगत होतं. हा सर्व प्रवास नोकरीचा करत असताना 1982 साली माझं अरुणा हिंगमिरे या मुलीशी लग्न झालं. तिथून आमचा वेगळा संसार आणि वेगळा प्रवास सुरू झाला, कौटुंबिक प्रवास सुरू झाला म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी मुली पसंत करताना ती मुलगी कुठल्या घरातली आहे, तिचे संस्कार कसे आहेत, आई कशी आहे, हे सगळं बघितलं जायचं. आणि मोठी लोक मुलाकडच्या बाजूचे पण संस्कार पाहायचे आणि असं करताना दोन्हीकडच्या लोकांनी हे स्थळ आम्हाला आणलं होतं आणि आमचं लग्न ठरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. तर ही मुलगी शिकलेली होती, तिनं BSc केलं होतं आणि तिची प्रबळ इच्छा होती की तिनं पण नवऱ्याला साथ देऊन आपण एकमेकाला साथ देत हे पूर्ण घरदार कसं वर आणायचं हे साधारणतः मला पण तिच्यामध्ये गुण दिसून आले आणि आमचा फायनली विवाह झाला आणि आम्ही संसाराला सुरुवात केली. लग्न झाल्यावर मी पहिली 2 वर्ष माझ्या सासरीच होते. तिथे सासू सासरे, आजे सासू असे सगळेजण होते. जाऊबाई होतं थोरल्या, त्यांची 2 मुलं होती आणि मला ते खूप आवडायचं घरातलं वातावरण. कारण माझ्या माहेरीसुद्धा आम्ही एकत्र कुटुंबातच राहिलो होतो. तेव्हा मला ह्या सगळ्यांची सेवा करताना गावाकडच्या घरातलं सगळं, तिथं गाई म्हशी गोठा सगळं होतं, हे मला सगळं खूप आवडायचं. मी 2 वर्ष तिथं राहिले. त्याच्यानंतर मग आम्ही पुण्यामध्ये घर केलं. 1985 साली पुण्यामध्ये घर झालं, पहिलं घर.
आणि तिथून मग संसाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आम्ही आमच्या बंधूंची मुलं पहिल्यांदा इथं आणली, त्यांना स्कूलमध्ये ॲडमिशन दिलं आणि त्यांचं जे काही पूर्ण संगोपन होतं किंवा त्यांना शिकवणं किंवा त्यांना शिस्त लावणं, त्यांची देखभाल करणं हे पूर्णच्या पूर्ण अरुणा करत होते. काकाकू दोघांनीही घरातल्या मुलामुलींच्या शिक्षणावरती लहानपणापासूनच खूप भर ठेवला होता. त्यांच्याकडून मिळालेला आर्थिक पाठिंबा आणि मार्गदर्शन याच्यामुळेच मी अमेरिकेमध्ये मास्टर ऑफ सायन्सपर्यंत शिकू शकलो, मेकॅनिकल इंजिनियर बनू शकलो आणि आज इंटेलसाठी इंजिनियर म्हणून काम करत आहे. आमच्या दोघांचंही होतं, स्वप्न होतं ते की मुलांना शिकवायचं, खूप मोठं करायचं, पुढच्या पिढीला चांगलं घडवायचं आणि याच्यासाठी आम्ही त्यांना पुण्याला घेऊन आलो. काका मला आणि माझ्या भावाला 1986 मध्ये शिक्षणासाठी पुण्याला घेऊन आले. तेव्हापासून आमचं शाळा, कॉलेज, माझं इंजिनिअरिंग, माझी नोकरी, माझं लग्न हे सर्व काकांच्या मार्गदर्शनाखालीच झालं. माझा जॉब असा होता की मी कंप्लीट भारतात फिरत राहायचो आणि कधी कधी गेलो की 2-2, 3-3 महिने मी परत येत नव्हतो. पण तिनं ही जबाबदारी इतकी छानपणे पार पडली की बघता बघता मुलं मोठी झाली, शिकली आणि त्यांना नोकऱ्या पण लागायला लागल्या. पण हिचं मन मग त्याच्यानंतर रिकामं राहायला लागलं की मी आता काय करू, माझ्याकडे आता अशी जबाबदारी काही राहिलेली नाही आहे. मग तिनं टपरवेअरचा व्यवसाय करायला सुरू केला, तिनं काही मायक्रोवेव्हचे क्लासेस सुरू केले, तिनं जे गरीब विद्यार्थी होते किंवा गरीब ज्या कामवाल्या बायका होत्या त्यांच्या मुलांना शिकवणी द्यायचं काम केलं किंवा आजूबाजूचे जे विद्यार्थी होते आमच्या मुलीबरोबरचे किंवा मुलाबरोबरचे त्यांना ती फ्री ट्युशन्स घ्यायची. हे सगळं पण तिनं खूप म्हणजे पद्धतशीरपणे पार पडलं. सुरुवातीच्या काळामध्ये पैसे असं जास्त नसायचे त्यावेळेला. पगार वगैरे जरी असला काही फारसा म्हणजे खूप मोठे पगार आत्ता जसे लाखोनी वगैरे असे पगार असतात तसे नसायचे. पण मग मुलं आल्यानंतर आम्ही त्यांची नोकरी अशी होती की त्यांना 1.5-1.5, 2-2 महिना बाहेर राहायला लागायचं आणि मग मुलांच्याबरोबर मी असायचे. मुलांचे सगळे अभ्यास घेणं करणं, बाहेरची सगळी कामं सगळं करून आम्ही एकमेकांना साथ देऊन हे घर पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी हे संपूर्ण साम्राज्य उभं केलं आहे त्याचप्रमाणे आमच्या आईने आमची संपूर्ण पिढी शिक्षण व संस्कार देऊन सक्षम केलेली आहे. वडिलांसोबतचं नातं माझं एक मित्रापेक्षा कमी नाही आहे. मला अजून आठवतं आहे लहानपणी कदाचित मी 4 ते 5 वर्षाचा असेल त्यावेळेस वडिलांनी मला त्यांच्या ऐपतीनुसार लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या ऑरेंज कलरच्या, त्या आणून दिल्या होत्या आणि माझ्या मनात ती चकमकणारी 5 स्टार कॅडबरी ही बसली होती. तर मी रागाच्या भरात येऊन त्या लिमलेटच्या गोळ्या फेकून दिल्या. आता त्या वयात कळत नसतं की नक्कीच आपल्या ह्या रिॲक्शनचा काय परिणाम होईल वगैरे. पण वडिलांनी त्यावेळेस काही रिॲक्शन दिली नाही, काही नाही, शांत होते. त्यांनी कालांतरानं आम्हाला हे समजून सांगितलं सगळं की आपली ऐपत किंवा आपलं पांघरून बघून पाय पसरणे हे फार महत्त्वाचं आहे आयुष्यात. आमच्या एक लक्षात आलं की माझं स्वतःचं किंवा माझ्या पत्नीचं सगळं जे काही आम्हाला उत्कर्ष करायचं होता तो करून भागणार नाही. कारण आमची जी इच्छा होती, आम्ही जे आईवडिलांना वचन दिलं होतं त्याच्यात सर्वांना सामावून घेण्याची आमची खूप इच्छा होती. उदाहरणार्थ आमची भावांची मुलं किंवा बहिणींची मुलं या सगळ्यांना घेऊन काहीतरी निर्माण करायचं होतं. सो मनात एक प्रकारचं काहूर सुरू झालं आणि तिथून आम्हाला माझं मन म्हणत होतं की आता इथं योग्य वेळ आहे की इथून झेप घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मग मी विचार सुरू केले.